कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी वेळोवेळी तुमची सोबत करेन। गृहलक्ष्मीच्या पावलानं तुम्ही या घरचा उंबरा वळडून आत आलासा, ती पावलं कवा माघारी फिरू देणार नाही। आणि मी आयुष्यभर तुमच्यावर प्रेम करेन, कमिटमेंट पाळेन। कमिटमेंट बरोबर। हॅपी अॅनिव्हर्सरी। हॅपी अॅनिव्हर्सरी मास्तरीन भाई। देवी अंबाबाई, आम्ही जे ठरवलंय ते केल्या बिगर काही थंड बसणार नाही। अधिपतींचं यातून काय बी वाईट होणार नाही याची खबरदारी आम्ही नक्कीच घेणार। सुनबाईंनी आमचं लग्न मोडायला नगं पाहिजे होतं। एवढ्या वर्षांची आमची लागलेली आस पूर्ण होणार होती। मोठ्या मालकांच्या नावाचं कुंकू आमच्या कपाळावर लागणार होतं, पण सुनबाईंनी आमचं कुंकू पुसलं। आता त्यांना कळलं, त्यांना आमच्या कपाळावरचं कुंकू नाही, स्वतःचं नशीब पुसलंय। या घरात आम्हाला अधिपतींची आईसाहेब म्हणून मान आहे, पण मोठ्या मालकांची बायको म्हणून मिरवण्याचा दर्जा नाही। तो दर्जा सुनबाईंनी हिसकावून घेतलाय आमच्याकडून। म्हणून आता सुनबाईंनी आम्हाला जे दिलं, आम्ही त्यासनी ते परत देणार, ते बी लवकरात लवकर। ताई, काय झालं? बोल की पुढं। ताई, एक नवीन खबर आहे। काय खबर? ही खबर जर का मी तुला दिली का नाही, तर तू मला शाबासकी देणार आहेस। आणि ती खबर आमासनी आवडली नाही तर थोबाडत पण देऊ। सांग पटशिरी, काय खबर आहे ती? ताई, ती मास्तरीन बाई का नाही, अधिपतीसनी भेटाय चालल्या। काय? वय ताई, ती मास्तरीन का नाही शाळेतनं डायरेक्ट अधिपतीसनी भेटाय चालल्या। आणि मला तर भ्या वाटल्या बघ। तिनं जर का अधिपतीसनी समजा सांगितलं तर असं नग व्हायला का अधिपती घरला येता येताच तिला घेऊनच येत्याल। नाही, त्या या घरात कधीच येणार नाहीत। आम्ही सांगतोय तेवढं कर। हा, झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।